भाग्यश्री आखाडे. मी आज तुम्हाला रक्तक्षय याबद्दल माहिती सांगणार आहे. तर चला बघूया रक्तक्षय म्हणजे काय. रक्तक्षय हा कशा प्रकारे होतो, रक्तक्षयाची लक्षणे काय आहे, त्याच्यावरचे उपचार काय आहे, त्याची कारणे काय आहे, पण रक्तक्षयाची लक्षणे काय आहे. ज्या व्यक्तीमध्ये रक्तक्षय आपल्याला आढळून येतो त्याला हातापायाला मुंग्या येणे, चालताना थकवा येणे, चालताना थकवा येणे, हातापायाची हातबोटं हातपाय सगळे दुखणे, तसेच त्याला त्याची त्वचा डोळे हे याला पाहिलकापणा दिसणे, तसेच चक्कर येणे, उलटी मळमळ वाटणे, जेवणावर त्याचे लक्ष न लागणे हे रक्तक्षयाची लक्षणे आहेत. आता आपण रक्तक्षयाचा उपचार करू. तर ज्या व्यक्तींमध्ये रक्तक्षय आपल्याला आढळून येतो तशा व्यक्तींना आपल्याला आयरन फॉलिकच्या गोळ्या पुरवल्या जातात. तसेच त्यांना आपण आयरन सुक्रोजचे इंजेक्शन लावतो. तसेच ज्या व्यक्तीमध्ये रक्तक्षय हा आपल्याला दिसतो त्यांना चला बघूया रक्तक्षयाची कारणे कोणती. रक्तक्षय हे एखाद्या व्यक्तीमध्ये जर अपघात झालेला असेल, अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीमध्ये जर खूप रक्तस्राव झालेला असेल तरी त्या व्यक्तीला रक्तक्षय होऊ शकतो. तसेच जर कोणाला पाईल्सचा त्रास असेल, मुलगाज असेल, मुलगांमध्ये पण त्याला रक्तस्राव असला की त्याला रक्तक्षय होऊ शकतो. किंवा कोणाला सिकल सेलचा आजार असेल तरी रक्तक्षय होऊ शकतो. किंवा एखाद्या लेडीजमध्ये मासिक पाळीमध्ये जर रक्तस्राव खूप झाले असेल तरी त्याला आपण रक्तक्षय झालेला असं म्हणू शकतो. चला बघूया रक्तक्षयाची कारणे कोणती. रक्तक्षय हे एखाद्या व्यक्तीमध्ये जर अपघात झालेला असेल, अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीमध्ये जर खूप रक्तस्राव झालेला असेल तरी त्या व्यक्तीला रक्तक्षय होऊ शकतो. तसेच जर कोणाला पाईल्सचा त्रास असेल, मुलगाज असेल, मुलगांमध्ये पण त्याला रक्तस्राव असला की त्याला रक्तक्षय होऊ शकतो. किंवा कोणाला सिकल सेलचा आजार असेल तरी रक्तक्षय होऊ शकतो. किंवा एखाद्या लेडीजमध्ये मासिक पाळीमध्ये जर रक्तस्राव खूप झाले असेल तरी त्याला आपण रक्तक्षय झालेला असं म्हणू शकतो.